तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आणि बघू शकता आपण आता आलो आहे वाईच्या एका फेमस अशा स्वीटच्या दुकानामध्ये, आणि ते म्हणजे भिल्लारे स्वीट्स. बघू शकता तुम्ही इथे फरसान सम्राट त्यांचं नाव आहे, पण ॲक्च्युली ते भिल्लारे स्वीट्स म्हणून फेमस आहे. आणि इथला समोसा हा खूप फेमस आहे आणि आपण तेच ट्राय करणार आहे. जर तुम्ही वाई साईडला आलात, महाबळेश्वर वाई, तर इकडे तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. खूप फेमस आहे या एरियामध्ये. तर बघूया आपण आता काय काय आयटम यांच्याकडे आहेत आणि आपण टेस्ट करूया. हो हो. तुमचं समोसा, ढोकळा आणि अजून काय फेमस आहे? जलेबी. समोसा, जिलेबी, ढोकळा, आपला फरसाण. फरसाण मेन प्रॉडक्ट आहे. फरसाण का? बघू शकता तुम्ही भिल्लारेच वाईमध्ये. आपण वाईमधलं सगळ्यात फेमस स्वीटचं दुकान, आणि ह्यांची स्पेशालिटी आहे समोसा, फरसाण. वाई तुम्ही आला तर इथून फरसाण वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर बघा, आपण वाईच्या भिल्लारेजमध्ये आलो होतो, ज्यांचा समोसा फेमस आहे. तर रेणुका तुम्हाला सांगेल आता कशी टेस्ट आहे त्याची. बघूया. कसं आहे? टेस्टी आहे ना? आपल्या मुंबईला जे ठिकाणं जे आहे शॉपमध्ये मिळतात ना, त्या टाईपवालं नाही आहे, पण रिअल एकदम प्रॉपर समोसा आहे तो. खूप मस्त आहे. व्हेरी नाईस टेस्ट. बघा, समोसा टेस्टी आहे, एकदम क्रिस्पी आहे. त्याचं क्रिस्पी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गरम आहे. येस, म्हणजे तुम्ही जर वाईला आलात तर इथे या आणि स्पेशल यांचे समोसे ट्राय करा. फरसाण ऑप्शन पण आहेत. प्रभू, कसं आहे? छान आहे ना? आणि तर जलेबी भिल्लारे. पण आहे. येस, आणि मी याचा ॲड्रेस तुम्हाला टाकेन मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा. तर हॅलो गाईज, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपलं वाई महाबळेश्वर ट्रिप आपण चालू केली होती. त्याचे 2 दिवस आपण तुम्हाला सगळं दाखवले, प्लेसेस काय काय तुम्ही व्हिजिट करू शकता, फिरू शकता. तसं आता आज आपला 3rd डे आहे, आणि आज आपण 3rd डेला मुंबईकडे जाणार आहोत रिटर्न. तर त्या जाताना मुंबईला आपल्याला काय काय गोष्टी तुम्ही करू शकता, म्हणजे वाई महाबळेश्वरवरून जेव्हा तुम्ही घरी जात असता तेव्हा बघा, हा जो रोड आहे, हा जो रोड येतो आहे, हा वाईवरून येतो आहे आणि इकडे पाचवड साईडला जातो, म्हणजेच मुंबई हायवेला निघतो. इकडे हा चौक आहे बघा, आणि हे इथे एक मंदिर आहे, जय भवानी, श्री भवानी माता प्रवेशद्वार, आसले गाव आहे. तर एक सुंदर मंदिर आहे इथे भवानी मातेचं, हे तुम्ही बघू शकता, व्हिजिट करू शकता ऑन द वे. जेव्हा हा रोड मुंबईवरून वाईला येताना तुम्ही पाचवडवरून जेव्हा आत राईट घेता, तर इकडे लेफ्ट साईडला हे मंदिर आहे, हे बघा. आणि जेव्हा इकडून येता तुम्ही वाईवरून, तेव्हा हे मंदिर तुमच्या राईट साईडला आहे. ओके, तर बघूया आपण कसं आहे मंदिर. हे बघा, हा मंदिर परिसर आहे. इकडे वर आलो आपण ह्या रोडने, हा मंदिर परिसर आहे. आणि इथे बघा पार्किंग वगैरे पण आहे गाड्यांचं आरामात जागा. छान आहे प्लेस, तुम्ही येऊ शकता. कसं आहे प्लेट? मंदिर कितीला उघडतं? मंदिर 5ला उघडतं.
मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल एक्सप्लोर विथ इंडियन ट्रायो. आणि आज आहे आपला 3रा दिवस आणि आता आपण चाललो आहे मुंबईला. पण आपण साताऱ्यामध्ये आलेलो आहे, काय आमचे पर्सनल काम होते आणि आता आपण ब्रेकफास्टला चाललो आहे. त्यामुळे आता आपण आलो आहे सुपनेकर वडा. लेट्स ट्राय. चलो. जसं की तुम्हाला मी सांगितलं की आम्ही ब्रेकफास्टला इथे ह्यांच्याकडे सुपनेकरकडे आलोय. तर त्यांचा वडा इथे खूप फेमस आहे आणि आता आम्ही पार्सल घेतलं कारण की तिथे खूप गर्दी होती. उभं राहायला पण ऍक्च्युअली जागा नाहीये, रश आहे. आणि ते लोक हे बघा, वडा जे देतात ना ते ह्या चटणीमध्ये, ही वाली जी चटणी आहे त्याच्यामध्ये डिप करून देतात हा वडा आणि तिथे आपल्याला असं खायचं असतं. पण आता आपण पार्सल घेतल्यामुळे आपल्याला असं पॅकेट सेपरेट दिले. येस, पण तिथे खाल्लं तर तुम्ही वाटीमध्ये चटणी आणि त्यात वडा, ही त्यांची खासियत आहे डिप. तर तुम्ही घरी पण असं सेम करू शकता. तर बघूया की फक्त वड्याची काय टेस्ट आहे. इतकं क्रिस्प आहे, वरचं जे लेअर आहे ना, व्हेरी डिफरंट टेस्ट. वाव, प्रभुती मस्त, अमेझिंग, खूप अमेझिंग, एकदम टेस्टी आहे. तिखट नाहीये जरा पण, स्पायसी, म्हणजे कोणी लहान मुलापासून कोणी खाऊ शकतं आणि अमेझिंग आहे, एकदम अमेझिंग. नक्की ट्राय करा. आणि त्यांच्याकडे पाव पण मिळतो, वडापाव पण घेऊ शकता, मिसळ पाव पण आहे त्यांच्याकडे, बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याकडे दही वडा सगळं आहे. येस, साबुदाणा वडा, खूप लिस्ट चांगली, त्यांचा मेन्यू चांगला आहे. हे बिलकुल स्पायसी नाहीये. म्हणजे तुम्ही जर साताऱ्याला फिरायला आलात किंवा वाई महाबळेश्वर साईडला आणि साताऱ्याची काय ट्रिप अशी तुम्ही करत असाल तर सुपनेकरचा वडा एक दिवशी डेफिनेटली ट्राय करा त्या ट्रिपमध्ये, ॲज अ ब्रेकफास्ट किंवा मग कसंही तुम्ही ॲज अ इव्हनिंग हाय टी मध्ये वगैरे तुम्ही घेऊ शकता. डेफिनेटली मस्ट ट्राय. चलो, आता अजून आपण पुढे काय काय करणार आहे ते आम्ही नक्कीच कनेक्ट सांगत राहू. चलो. तर बघा, आपण आता नेक्स्ट आपलं साताऱ्यातलं एक फेमस असं आणि अतिशय पुरातन असं मंदिर आहे, हे श्री क्षेत्र यवतेश्वर मंदिर. आणि हे यवतेश्वर मंदिर येतं आपलं जे आपण कास पठारला जायचा जो रोड आहे साताऱ्यावरून, त्या रोडला जात असताना तुम्ही लेफ्टला तुमच्या साईडला हे बघा, हे श्री क्षेत्र यवतेश्वरला यायला एक वेगळा रोड जातो. हा खाली रोड जातो तो कास पठारला सरळ, आणि इकडे बघा यवतेश्वर प्रवेशद्वार. हे बघा, आता आपण आलोय यवतेश्वराच्या मंदिरात आणि एकदम सुंदर पीसफुल मंदिर आहे हे साताऱ्यातलं. तुम्ही जेव्हा सातारा वाई असे काही प्लॅन करत असाल महाबळेश्वर, तर हे मंदिर नक्कीच तुमच्या डायरीमध्ये असलं पाहिजे. खूपच सुंदर प्राचीन महत्त्व या मंदिराचं, पुढे आपण सांगूच तुम्हाला, बघूया. तर बघू शकता, आता आपण मंदिरात चाललो आहे आणि या मंदिराबद्दल माहिती अशी आहे की सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या यवतेश्वर डोंगराच्या कुशीत यवतेश्वर म्हणून गाव आहे आणि त्याच गावामध्ये हे सुंदर असं शंकराचं जागृत देवस्थान आहे, ते म्हणजे यवतेश्वर. याची स्टोरी किंवा आख्यायिका अशी आहे
की 750 ते 800 वर्षापूर्वी या परिसरात एक किडवान नावाचा राजा राज्य करत होता. त्या राजाला कोडाचा त्रास झाला होता आणि अनेक उपाय करून त्यावर तो लागू पडत नव्हता. एके दिवशी तो भरपूर कळक म्हणजे जे आपण यवत किंवा बांबू म्हणतो त्याची झाडं असणाऱ्या या डोंगरावर शिकारीसाठी आला. शिकारीनंतर त्याला तहान लागली म्हणून पाण्याचा शोध घेत असताना त्याला इथे पाणी दिसले आणि तहान भागून त्या पाण्याने त्याने हात व तोंड धुतले आणि येथील पाण्याचा त्याच्या शरीरावर स्पर्श होताच हात व तोंडावरील कोड नाहीसे झाले. त्या रात्री महादेवाने दृष्टांत दिला की येथून काही अंतरावर मी आहे, तेथून मला बाहेर काढ व माझं मंदिर बांध. आणि त्यानुसारच या जागेचा शोध घेऊन त्याने इथे महादेवाचं मंदिर बांधले आणि तेच हे प्रसिद्ध असं यवतेश्वर मंदिर. आणि हे यवतेश्वर मंदिर यादवकालीन असून याची जी बांधकाम पद्धती आहे ती हेमाड पंथी असून आणि ह्या भागात पूर्वी यवताची म्हणजेच कळकाची खूप सारे बेटे होती आणि यावरून येथील मंदिरामुळे व डोंगरास व या गावास यवतेश्वराचे नाव पडले. आणि छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून मंदिराच्या व्यवस्थेकरता या गावाचा महसूल नेमून देण्यात आला आहे. आणि खूपच असं सुंदर मंदिर आहे. साताऱ्यावरून आपण जे कास पठारला जाताना जो रस्ता आहे त्याच रस्त्याच्या डाव्या बाजूला ह्या मंदिरासाठी एंट्रीचा गेट आहे. तिथून तुम्ही आत येऊन हे मंदिर बघू शकता आणि सुंदर असं इथे शंकराचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर मस्ट विजिट प्लेस आहे, नक्की तुम्ही इथे या आणि इथले जे वाईब्स आहेत ते डेफिनेटली तुम्ही फील करा. तर बघू शकता आपण आता नेक्स्ट डेस्टिनेशन आलो आहे ते म्हणजे लिंब या गावी. तर सातारा शहरापासून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर साधारण एक 12 किलोमीटरवर लिंब फाटा आहे आणि तिथून उजवीकडे आत गेल्यावर 3 किलोमीटरवर लिंब हे गाव आहे. आणि या गावातच एक 2 किलोमीटर अंतरावर शेरीची वाडी आहे. तिथे आपले कृष्णा नदीच्या तीरावर ही 12 मोठीची विहीर आहे. आणि आज आपण ज्या प्लेसला व्हिजिट करतोय ती आहे 12 मोठीची विहीर. हे बघू शकता तुम्ही, इथून एंट्री आहे. आणि दुसरी गोष्ट, या सुंदर विहिरीचा इतिहास आपण जर बघितला तर हा 1719 ते 1724 या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले असावे. लिंब गावाच्या आसपास सुमारे 300 झाडांची आमराई केली होती आणि या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांसाठी सोय व्हावी यासाठी या विहिरीची रचना केली होती.
आता ही 12 मोटेची विहीर म्हणजेच 12 मोटा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. आणि या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी 12 मोटा लावल्या जात होत्या. आता तुम्ही बघाल तर आतमध्ये विहिरीचा जो व्यास आहे तो जवळजवळ 50 फूट आहे. आणि येथे मोडी लिपीमध्ये एक शिलालेख आहे. जमिनीखालील महालात ही विहीर आहे. म्हणजे एक महाल आहे, मुख्य दरवाजा असा, त्याच्यावर कलाकुसर केलेली आहे. आणि त्याच्या आतील बाजूस शर्भाची दगडी मूर्ती आहे. महालात विविध चित्र कोरलेली आहेत. गणपती, हनुमान, कमल, पुष्पे असे अनेक शुभशिल्पे तर दिसतातच. मात्र त्यासोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबावर कोरलेले दिसते. विहिरीला प्रशस्त असा जिना, जो आपण सुरुवातीला बघितलं हे बघू शकता मागे, प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहे. विहिरीवर 15 थारोळे आहेत आणि या चोरवाटांवरून वर आलं की 12 मोट्यांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते. प्रत्यक्ष जी विहीर आहे, मेन जी विहीर आहे, त्याच्यात एंट्री करण्याच्या आधी आपल्याला एक भक्कम पूल दिसतो. आणि तो पूल आपण आता बघितला. आणि ही बघा, ही बघू शकता तुम्ही, ही जी मेन विहीर आहे ही बघा किती सुंदर पाणी, क्लिअर पाणी आहे. आणि इथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्यासाठी छुप्या भुयारी वाटा पण आहेत. आणि महालात गणपती, हनुमान, कमल, पुष्पे जसं मी तुम्हाला सांगितलं अशी विविध प्रकारची शिल्प आपल्याला बघायला मिळतात. आता ती चोर वाटा ज्या आहेत आपण बघितल्या की शत्रूपासून वाचण्यासाठी किंवा लपून राहण्यासाठी त्या बनवल्या असतील. आणि हे बघा, बघू शकता जुनं बांधकाम आहे पूर्णपणे. आणि पाणी बघू शकता विहिरीमध्ये किती आहे. आणि इथली गावची मुलं काय इथे पोहत आहेत पाण्यामध्ये. तर हे बघा, हीच ती चोरवाट जी आपण बोललो. आणि इथून वर गेलं की आपण विहिरीच्या वरच्या बाजूला पोचतो, जिथे दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते. ते पण आपण बघूया. चला आपण आता वरच्या बाजूला जाऊया. बघा, इथून जाताना तुम्हाला सांभाळून जावं लागणार आहे. टॉर्च किंवा लाईट लावून तुम्हाला इथून जावं लागणार आहे. अंधार आहे पूर्णपणे. खूपच नॅरो जागा आहे, एकदम छोटी. सांभाळून तुम्हाला इथे वर जावं लागणार आहे. आणि अशा ऐतिहासिक जागेवर आल्यानंतर आपण इथं स्वच्छता ठेवलीच पाहिजे. कुठल्याच प्रकारचे रॅपर्स, पाण्याची बॉटल इथं फेकता कामा नये. आणि या जागेचं स्वच्छता आणि जे ऐतिहासिक महत्त्व आहे ते आपण राखलं पाहिजे. हे बघा, हे जे आपण मगाशी बोललो इथं वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प या बघू शकता तुम्ही. जे खांब आहेत याच्यावर बघा किती सुंदर नक्षीकृत काम केलेलं आहे. आणि बघा, इथून पण आपण विहीर बघू शकतो खाली. हे बघा, ते सुंदर व्ह्यू आहे इथं बघू शकता तुम्ही पाण्याचा. आणि इथली जी लोकल गावची मुलं आहेत, ग्रामस्थ, ते इथं पोहण्याचा आस्वाद घेत आहेत विहिरीत.